जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. हा सर, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आज वातावरण तर सक्रिय झालेलं आहे. आणि हं. तसेच तुम्ही 6-7च्या नंतर म्हणजे अनेक भागात म्हणजे पाऊस हजेरी लावेल आणि चांगला दमदार पाऊस पडेल. हं, हं. याची व्याप्ती किती असते याबाबत शेतकऱ्यांना माहिती आहे. नक्कीच याची व्याप्ती भरपूर आहे. विदर्भाची व्याप्ती 80% आहे आणि मराठवाड्याची 75 ते 80 आहे. म्हणजे 10-5% फरक आहे. आणि आज वातावरण चांगलं बनणार आहे. सध्या वाऱ्याची तीव्रता मराठवाड्यात पाहायला मिळते आणि देखील पाहायला मिळते. 4-5 वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला असेल आणि उर्वरित जे काही 20% भाग राहील तो या 25 तारखेला पूर्ण करेल. आणि यामध्ये सुद्धा 70 ते 75% मध्ये पुन्हा काही 5-6% भागांना जर समाधानकारक पाऊस झाला नाही तर याच्यामध्ये जवळपास एक 4-5 दिवस हा पाऊस चालणार आहे एकसारखा. त्यामध्ये भाग बदलाची कंडिशन आहे आणि बऱ्यापैकी सर्वदूर सारखीही कंडिशन आहे. आज वातावरणाने सकाळपासूनच धुळ्यामध्ये संततधार हजेरी लावली आहे. जळगावच्याही काही भागामध्ये हजेरी लावली आहे. त्यानंतर अकोल्यामध्येही काही ठिकाणी हजेरी लावायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे जसं जसं वातावरण हे अरबी समुद्राकडनं येणार आहे तसं तसं या वातावरणाची जी पूर्वतता आहे ही चांगली राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांना घाबरता धीर धरून ह्या येणाऱ्या वातावरणाचा जे काही आपल्याला रिझल्ट येणार आहे त्याची स्वागतच करायचं. हा सर. आजची जी व्याप्ती असेल ती तर म्हणजे भरपूर 80 ते 90% जवळपास असेल. चला आपण आता एक टायमिंग सह शेतकऱ्यांना सांगूयात. जालना जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये टायमिंग असणार आहे 3:30च्या सुमारासची. बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा 2:30 ते 3च्याच पुढे आहे. सेम कंडिशन मध्ये बीड आणि लातूर आहे. नांदेडची टायमिंग काही ठिकाणी सकाळच्या पारी तर काही ठिकाणी दिवस मावळेपर्यंत नांदेड, हिंगोली, वाशिमच्या भागांमध्ये दमदार हजेरी लाखेल होईल. त्यामध्ये काही ठिकाणी चांदणबळीचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आजच्या 24 जूनला पाहायला मिळतील. अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये वाऱ्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे तिकडे आपण जी टक्केवारी सांगितली ती 65 त्या पद्धतीने त्या भागामध्ये तो पाऊस होईल. आणि अकोला, अमरावतीच्या जे खालचे जिल्हे आहेत सर्व जिल्हे हिंगणघाट वगैरे यांना संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत चांगला पाऊस होईल. यांची ही टायमिंग 4च्या पुढची आहे. म्हणजे 4 आणि 5च्या दरम्यान असं काही घडणार आहे. वाऱ्याची लेवल आहे ती कमी होणार आहे. आणि ज्या काही सध्या तुमच्या भागामध्ये मोठ्याच्या मोठ्या निघलेल्या आहेत यांना थांबण्याकरता किंवा धारा उतरण्याकरता एक पोषक परिस्थिती जी आहे ती दुपारच्या दिवस मावळता सक्रिय होते. त्यामुळे न घाबरता शेतकऱ्यांनी या वातावरणाची जी कंडिशन आहे ती आपल्या पाहायची आहे. आणि जवळपास आणि ह्या वातावरणाची जी गुड न्यूज आहे ही काही आजच्या आणि उद्या दिवसापूर्वी ती मर्यादित नाही. कारण की बरेचसे शेतकरी म्हणतील की आता ह्या 2 दिवसात जर आम्हाला नाही पडला तर आम्ही पुन्हा हुकले जाऊ. हुकण्याची कंडिशन कमी आहे. राज्यात पाऊस हा 28 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा वातावरणामध्ये बदल झाला तर हा 29 तारखेपर्यंतही जाऊ शकतो. पण अशी 10 आणि 8 दिवसाची बकाट तरी आता 5-6 जुलैपर्यंत नाहीये. म्हणजे 5-6 जुलैपर्यंत असाच पाऊस चालू राहील काय? 28 पर्यंत हा असा चालू राहील. 27-28 पर्यंत. त्यामुळे 4-5 दिवसाचा गॅप मिळेल आपल्याला. पण तेही काही जिल्ह्यांनाच पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात. बाकी जी काही पूर्व विदर्भातील कंडिशन आहे सर्व जिल्ह्यांची वाशिम पासून हिंगोली पासून खालच्या भागाची त्यामध्ये अकोला, अमरावती, हिंगणघाट, चंद्रपूर, भंडारा जे काही परिसर आहे हा रेग्युलरली चालत राहणार. याच्यामध्ये भाग बदलत 40चा 50चा जी कॅपॅसिटी असेल पण ह्या 2 दिवसात त्यांची कॅपॅसिटी 90% देखील पोहोचू शकते. आजची संध्याकाळ त्यांना भारीत राहणार आहे. हा सर, आणि जोऱ्याने जे वारे वाहतात ते कधीपर्यंत बंद होईल? हे जे वारे वाहतात ह्या वाऱ्यानेच हा पाऊस आणलेला आहे आणि हे वारे जवळपास 30 तारखेपर्यंत कंटिन्यू राहतील. फक्त एवढं की आता याचे जे जोर आहे हा या 26 पासून थोडा कमी होणार आहे. 26 पासून. त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याचे चान्सेस 26 पासून पुढे सुद्धा आहेत. त्यामुळे आपण 27-28 पर्यंत ही कंडिशन पावसाची आहे. त्यामुळे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा सर, म्हणजे 29 तारखेपर्यंत हा पाऊस चालूच राहील. हम्म. जवळपास सगळ्याच भागांना घेणार आहे. हो. नक्कीच. चालेल. हो सर, चालेल सर, धन्यवाद.